या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कुणी सेक्स अव्हॉइड करावा हे खूप महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी. जर आपल्याला आपले डॉक्टर सांगत असतील, की तुमची प्रेग्नन्सी ही हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नन्सीमध्ये धोके खूप आहेत, तर अशा वेळी त्या कपल्सने सेक्स अव्हॉइड करणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे प्लॅसेंटा प्रिव्हिया. प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे जे प्लॅसेंटा असतो किंवा त्या गर्भाचं जी नाळ ज्याला आपण जोडलेली असते किंवा प्लॅसेंटा ज्याला म्हणतात, तर ती जर सर्व्हायकल माउथ किंवा सर्व्हिक्सच्या तोंडावरती जर असेल किंवा जो सर्व्हिक्सचा एंड युटेरसचा एंड असतो सर्व्हिक्स, तिथे जर ते असेल प्लॅसेंटा, तर अशा वेळी त्याला इजा पोहोचण्याची किंवा मिसकॅरेज होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे जर प्लेसेंटा प्रिव्हिया असेल, तर डेफिनेटली त्या कपल्सने सेक्स करणं हे प्रेग्नन्सीमध्ये टाळायला हवं. तिसरी गोष्ट जी आहे, जर हिस्ट्री असेल, मिसकॅरेजची हिस्ट्री असेल, अर्ली लेबरची हिस्ट्री असेल किंवा व्हाजायनल क्रॅम्प्सची हिस्ट्री असेल किंवा याच्यापूर्वी जर कधी काही प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये झाला असेल, तर शक्यतो या काळामध्ये कपल्सने प्रेग्नन्सी टाळायला हवी. जर समजा प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कसल्याही प्रकारचं व्हाजायनल ब्लीडिंग होत असेल, लीकेज होत असेल किंवा काही त्रास व्हाजायनामध्ये होत असेल, तर डेफिनेटली अशा कंडिशनमध्येही प्रेग्नन्सीमध्ये सेक्स अव्हॉइड करणं हे बेटर राहू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर दोन्हीपैकी कुठल्याही कपल्सला किंवा शक्यतो मेल पार्टनरला जर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल, तर अशा कंडिशनमध्ये प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करणं हे खूप अव्हॉइड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर या जर कंडिशन आपल्यामध्ये असतील, तर डेफिनेटली आपण प्रेग्नन्सीमध्ये सेक्स टाळायला हवा.